आम्ही समर्थांच्या सेवेत दिवा लावणं ही केवळ एक कृती नसून ती एक भक्ती आहे. दिवा हा ज्ञानाचे आणि मांगल्याचं प्रतीक आहे. दिवा लावण्यापूर्वी तो दररोज घासून स्वच्छ केलेला असावा. जुनी जळलेली वात किंवा तेलकट दिवा तसाच वापरू नये. जिथे दिवा लावणार आहात ती जागा MRS कोवा स्वच्छ असावी. शक्य असल्यास गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा. तुपाचा दिवा नसेल तर तिळाच्या तेलाचा किंवा शेंगदाणा तेलाचा दिवा वापरावा. तेल आणि तूप कधीही एकत्र करू नये. एका दिव्यासाठी एकच माध्यम वापरावे. कापसाच्या स्वच्छ वाती वापराव्यात. वात खूप मोठी किंवा खूप छोटी नसावी. ती शांतपणे जळेल अशी असावी. काही भक्त फुलवात वापरतात तर काही लांब वात. पहाटेच्या वेळी आणि सायंकाळी संधी प्रकाशाच्या वेळी दिवा लावणे अत्यंत फलदायी मानलं जाते. घालला दिव्याची ज्योत उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी. शक्यतो दिव्याचे तोंड दक्षिण दिशेला करू नये. दिवा लावताना मनात अहंकार नसावा. मी फक्त स्वामींचा आहे हा अलिप्ततेचा भाव मनात ठेवून दिवा लावावा. दिवा लावल्यानंतर किमान काही मिनिटं शांत बसून स्वामींच्या तारक मंत्राचा किंवा नामस्मरणाचा जप करावा. दिवा लावल्यानंतर लगेच हाताने विझवू नये किंवा फुंक मारू नये. आपल्या घरात स्वामींचा दिवा लागतो तेव्हा घरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि स्वामींची कृपा येते. आपल्या घरात शक्य असल्यास अखंड दिवा लावावा. नसेल तर किमान सकाळ संध्याकाळ दिवा लावण्याचं सातत्य ठेवावे. धन्यवाद.